सावी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सावी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करतायत। त्यांचे कार्यकर्ते हे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज राजन साळवी सर पक्षप्रवेश करत आहात, काय भावना व्यक्त कराल, काय अपेक्षा घेऊन येत आहेत, काय सांगाल? राजन साळवी हे अतिशय गोरगरिबांसाठी काम करणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य थरामध्ये काम करणारा कार्यकर्ता, आणि म्हणून आम्ही त्यांच्या गेली 15 वर्षात जे समवेत काम करताना संघटन कौशल्य बघूनच आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे। आणि भविष्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना कुठेतरी जे चांगल्या पद्धतीचं पद देऊन त्यांना सामावून घ्यावं आणि आमच्या राहिलेला जो विकास आहे तो आमच्या संपूर्ण मतदारसंघाचा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून आज या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत। आणि गावाला गेल्यानंतर असंख्य शिवसैनिक हे राजन साळवींची वाट बघत असतील आणि तिथे त्यांच्यामध्ये जाहीर प्रवेश करतील आणि त्यांची ताकद त्यांना निश्चित देत अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वजण राजन साळवींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि त्यांच्यासमवेत आम्ही प्रवेश करणार आहोत। शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे, काय सांगाल, कशा प्रकारचं हे शक्ती प्रदर्शन असेल, काय सांगाल? उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेला नेता, एक उत्कृष्ट नेता असा असलेला आज दुर्दैवानं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। आणि ही कुठेतरी खंत ही सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे आणि हीच उणीव भरून काढण्यासाठी आज सर्व शिवसैनिक आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांना नक्कीच पाठबळ देतील ही अपेक्षा आहे। आणि म्हणून सर्व लांजा, राजापूर, साखरपा या विधानसभा मतदारसंघातील सर्व आम्ही शिवसैनिक आम्ही एकनाथरावजी शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। तुम्हाला काय अपेक्षा आहेत राजन साळवी यांच्याकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून, या सरकारकडून, काय सांगाल? आताच आम्ही सांगितलं त्याप्रमाणे की राजन साळवी हे आमदार जरी असले तरी ते सामान्य शिवसैनिकापासून झालेले आमदार, त्याच्यामुळे सामान्य जनतेची असणारी जाण, अशी जाण अन्य कोणत्याच मी पाहिलं नाही की इतर याच्याकडे असेल, कार्यकर्त्यांकडे असेल किंवा आमदारांकडे। आणि असा आमदार आणि ज्याच्यावरती आम्ही आजपर्यंत विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला आम्ही संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी गावावरून आज या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी सर्व शिवसैनिक आलेले आहेत। आणि त्यांनी सुद्धा एकनाथरावजी शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि मला वाटतं राजनजी साळवी यांना चांगलं पाठबळ एकनाथरावजी शिंदे देतील। अतिशय त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांना एखादं महामंडळ, विधान परिषदेची आमदारकी असं जर दिलं तर पुन्हाच्या राजापूर, लांजा आणि साखरपा या ठिकाणी हरलेल्याचं शल्य बाजूला ठेवून राजन साळवी अतिशय जोमाने काम करतील आणि तशी ताकद शिंदेसाहेब देतील ही अपेक्षा आहे आम्हाला। एकूणच मतदारसंघातील खुंटलेला विकास आणि राजन साळवी यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन करण्यात यावं या अपेक्षेने मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।